माझ्यासाठी ना आजचा तो फायनल तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होते आणि मी ज्या दिवसाची वाट बघत आज तो दिवस आलाय. आज फायनली घेतो आणि बेबी येत आहे. तुम्हाला मी दाखवतो सर्व डेकोरेशन कसं केलंय. आणि हा बेडरूम असा दिसतोय बेडरूम मस्त. 6 महिने झाले 5 करते 6 महिने झाले 6 आले 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 थोडंसं 1 मिनिटात अजून वेट. फायनली मित्रांनो तुम्ही एवढ्या दिवसापासून म्हणजे त्या गोष्टी वाट बघत होते. गीतू कधी ब्लॉगमध्ये येणार गीतूचा असं जेणेकरून आजच्या ब्लॉगमध्ये फेस रिव्हील झाला आहे. कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि एकदम बेस्ट ब्लॉग मी स्वागत आहे. तर मित्रांनो फायनली आजचा दिवस आला. आजचा दिवस इतका मोठा आहे माझ्यासाठी ना. आजचा तो फायनल तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होते आणि मी ज्या दिवसाची वाट बघतो आज तो दिवस आला आहे. आज फायनली घेतो आणि बेबी येत आहे. काय सांगू आजचा दिवस माझ्यासाठी आणि हा व्लॉग माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे किती बेस्ट आहे. आणि मित्रांनो फायनली आता सर्व गेले गीतूला आणण्यासाठी आणि पिल्लूला आणण्यासाठी. म्हणजे सुंदीदी, गुल्लूभाऊ, तरुल, वेदू, दाजी आणि करण सगळे असे आता गेले इथून निघाले. आणि आता मी खूप एक्साइटेड आहे मित्रांनो. हा व्लॉग इतका स्पेशल हा तो व्लॉग आहे म्हणजे एवढे माझ्या आता चॅनलवरती 50+ व्लॉग झाले ना. आत्तापर्यंत गीतू व्लॉगमध्ये नव्हती आणि फर्स्ट टाईम गीतूचा आजचा एक फेस रिव्हील होणार आहे, पिल्लूचा फेस रिव्हील होणार आहे आणि अजून एक वहिनीचा फेस रिव्हील होणार आहे. आणि मी तर इतका कन्फ्यूज आहे की म्हणजे ब्लॉगला टायटल काय द्यावा. म्हणजे आज गीतूचा फेस रिव्हील आहे म्हणजे पहिल्यांदा ब्लॉगमध्ये गीतू दिसणार आहे आणि बेबी पण दिसणार आहे आणि परत बेबी वेलकम पण आहे. तर मी ब्लॉगला टायटल काय देऊ मी याच्या इथून सुद्धा कन्फ्यूज आहे डायरेक्टली. तर आजचा ब्लॉग माझ्या आयुष्यात खूप एकदम महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट ब्लॉग आहे आणि पहिल्यांदा म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी. तुम्हाला मी दाखवतो सर्व डेकोरेशन कसं केलं आहे आणि सर्व घरी गेलं आहे. म्हणजे आता गीतू आणि बेबी अशी येतील इथं एंट्री आणि पिल्लूच्या पण इथं पायाचे शक्य ठेवू आणि सर्व असं जायला ते केलेलं आहे. बलून वगैरे लावलेलं आहे आणि असं आपण पूर्ण जिना वगैरे असं सजवलेलं आहे. पूर्ण असं डेकोरेशन केलेलं आहे. अशी येतील पिल्लू आणि गीतू. इथून असं बेडरूममध्ये जाण्यासाठी पूर्ण असं गुलाबाचा असा रस्ता केलेला आणि हा बेडरूम बेबी वेलकम आणि असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे एकदम भारी. आणि पिल्लूचं आपण ते कपडे घेतलं होतं मागच्या वेळेस ते इथे ठेवलेलं आहे आणि असा दिसतोय बेडरूम मस्त. आणि पिल्लूला मस्त याच्यावरती ठेवू आणि मस्त ते फोटोशूट वगैरे करू. म्हणजे आजचा ब्लॉग मित्रांनो हा तो ब्लॉग आहे म्हणजे तुम्ही एवढ्या दिवसाची वाट बघत ब्लॉगमध्ये गीतू कधी येईल म्हणजे त्याचा फेस रिव्हील कधी होईल. आणि फायनली गीतू आज 6 महिन्यानंतर घरी येतील. तिचा आज ब्लॉग मी फेस रिव्हील होणार आहे. म्हणजे मी आज ब्लॉग मी काय बोलू मला बोलता सुद्धा येत नाही माझ्याकडे. म्हणजे माझं फिलिंग मला असं बोलता फर्स्टच करता येत नाही सांगता येत नाही ब्लॉगमध्ये. मी असं एकदम एक्साइटेड होऊन गेलो ब्लॉग मी काय दाखवून काय बोलू असं होऊन गेलं. आता ते आल्याशिवाय मला काही सुचणार पण नाही. आता फक्त यांची वाट बघतोय मी कधी येतील आणि काय होईल. म्हणजे आजचा ब्लॉग एवढा इम्पॉर्टंट आहे म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे की गीतू 6 महिन्यात म्हणजे पहिल्यांदा ब्लॉगमध्ये दिसणार आहे. 6 महिन्यात घरी येणार आहे आणि पिल्लू पहिल्यांदा ब्लॉगमध्ये दिसणार आहे. पिल्लू पण घरी येत आहे आणि वेलकम बेबीचा प्रोग्राम आहे आणि वहिनी पण पहिल्यांदा ब्लॉगमध्ये दिसत आहे. आणि टायटल आणि तिथं मला सुचतच नाही. एवढी भूक लागली आहे तर चुकी नाही. सकाळपासून आवरत होते आत्ताशी जेवायला टाईम भेटला आणि असं उभे ते निघाले म्हणून काही खात आहे. बाळाची वाट बघणं म्हणजे असंच त्यांचं जेवण चालू आहे. बघा मित्रांनो ब्लॉगमध्ये वहिनी पहिल्यांदा कशी त्यांची एंट्री झाली म्हणजे एकदम ग्रँड ओपनिंग करणार होतं. एकदम ग्रँड फेस रिव्हील करणार होतं वहिनीचं आणि कसं रिव्हील झालंय बघा त्यांचं फेस. असं काय दाखवू मी ब्लॉगमध्ये काय असं ग्रँड ओपनिंग तुमचं फेस रिव्हील. आमचं जेवण एवढं जेवतोय मी रोज बस याच्यापेक्षा जास्त जर काही आलं ब्लॉगमध्ये. बरं पिल्लू येतो कसं वाटतंय. मी खूप एक्साइटेड आहे आणि सांगू नाही शकत की कशी फिलिंग आहे. खूप छान वाटतंय पिल्लू येते तर. आणि स्पेशली आजीबाई तर केव्हाची वाट बघते. सगळी मंडळी गेली पिल्लूला घ्यायला आणि आजीबाई वाट बघते माझ्यासारखेच. बापरे मला तर खूपच आनंद होतो बघता म्हणजे पिल्लू येतोय ब्लॉग मी डायरेक्टली. आपण त्याच दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाय. म्हणजे किती लवकर दिवस निघून गेले. आम्ही म्हटलं भरपूर दिवस अशी ग्रँड ओपनिंग करू गेला आम्ही फेस रिव्हील करू पण आज शेवटी तो दिवस आला आणि आले आणि सगळे अशी वाट बघत बसले आम्ही चौघं. आणि आता पोहोचतीलच 2 मिनिटात. पोहोचले का सर्व गेले ना. आम्ही चौकच घरी सगळं 2 गाड्या भरून गेल्या आम्ही चौकच घरी. पण तुम्ही पण आता काबर घेऊ नको मध्ये जास्त जीव राहतो आणि आजी होण्याचं सुखच वेगळं असतं. आता नातू आला एका नातीची अपेक्षा आहे दुसऱ्या सुनेकडनं. ऐकलं का नको ना चिक्कू. हो
आली 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 मित्रांनो, फायनली एक गाडी आली, पहिली गाडी आली. सोनजीन त्या गाडीत असतील ते 100%. ओके मित्रांनो, फायनली एक गाडी आली, पहिली XV आली. त्याच्याकडे वेदू सोनजीन ते. ओके थँक्यू सो मच. हां पुढे लावून देते डायरेक्टली. ओके मित्रांनो, आणले फटाके यांनी, कारण मी विसरून गेलो होतो. मी यांना घेऊन यायला लावले त्यांना. हा खूप आतुरतेने वाट बघतोय त्याच्या मुलाची आणि बायकोची. 6 महिने झाले, 5 करता येईना. 6 महिने झाले, 6. खूप टाइम लागतो त्यांना. आले 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 इकडून आले इकडून शूट कर. पेटली फायनली मित्रांनो, गाडी पोहोचली आपली. सगळे वाट बघताय. थोडंसं 1 मिनिटात अजून वेट आहे फक्त. तिच्याकडनं घ्यायचं बाय गेले हो तिला विचार. उठलं. अरे बापडे बापडे असं का आपल्या इकडे हो काय 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 हो नाही बंद कर. काय 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 हो पण बघ रे बाबा आमचं. दिसतंय कॅमेरामध्ये रोज. नाही मी वाचते करायला लावली त्याची. बारीक होऊन गेला गेला म्हणजे दगड बांधायचं. ब्लॉग मध्ये येण्यासाठी मोठी मम्मी केली पिल्लू सोबत. कुठे पुढे जाईनाच. मामा नाही काकाच आहे. लेडू पण काकाच आहे ना. गीतासारखं दिसतंय सेम गीतवरती. माझ्यावरती हा बोलतोय माझ्यावरती. कोणावरती? माझ्यावरती. माझ्यासारखं नाक आहे झोपायला एकदम गोल्यावर. मोठे मम्मी मध्ये मोठे पप्पा वडे कोणावरती तू. त्याला त्या फुलावर उचला तिथं त्या आळ्या परत रॅशेस बिशेस यायचे त्याला. बस झालं फोटो काढून झाले. बाबा छान लावायला लावू का? ते कपडे भयंकर गरम होतं. ओर वाळा काय झालं. तुला सांभाळतो नाही का? मला 4-5 पोरं होते नाही मला सांभाळत. ऑल ब्लॅक. येस. बाईची गाडीला आवडते मला बाई. आणि नंबर तितके VIP ना.
आता ही एक आहे आणि अजून एक गाडी तिचं ट्रिपल काय किती 4 चौके नाही 4 सत्ते. मित्रांनो हे सर्व सामान न्यायचं आता घरात आम्हाला, जे की गीतू सोबत आलंय सगळं पाळणा वगैरे पिल्लूचा. तर मी पाळणा घेतो. लेट्स गो. हाय गाईज. सो आम्ही बेबी आणलाय. तोंड नका लपू, तोंड नका. दिस इज आवर मोठ्या वहिनी. तोंड नका लपू. हाय गाईज. हाय. कशी फिलिंग आहे? जितू काय जितू भाऊच्या ह्या गोलू भाऊच्या खूप गाणं आले त्याच्यात मी दिसली नाही पाहिजे. सून सून कोणाची तू वेदू लगेच वेदू 15 मिनटं पण नाही झाले अजून येऊन लगेच माझी लगेच खबर घ्यायला लागली ही काय घातलं आणि ते काय घातलं. वरती पण बाहेर फोडलं, रडवलं त्याला. काय रे राजा काय रे कुठे आला तू कुठे आलं माझं सोनं. तुझा बेडरूम आहे तुझा बेडरूम. पटका दिल रडू नको. अरे त्याला काय रडवलं राहिलं. सगळे बसले आधी इथं. वहिनी, बाळाची आई, बाळाची मोठी मम्मी, मम्मीच्या फोन मध्ये बाळाचा मामा, बाळाचे मोठे पप्पा, बाळाची मोठी सगळ्यात मोठी आत्या आणि दाजी. अजून एक सांगू माझा मावस भाऊ. माझा दादा आहे त्याचा दादा आहे आणि आमची कोण दादी कोणाला? हा 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 असं कसं कोण आणलं त्याचं बाळाला? मी हा 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 रोज एक अंड उकडून. हा 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 नाही आम्ही सगळं प्युअर व्हेजिटेरियन आहे मित्रांनो. माझी वाईफ, मी, मम्मी, पप्पा. फक्त मोठी मम्मी नॉनव्हेज आहे मोठे खाते. पप्पा पण खाता आणि तुम्ही पण आधी खायचे. तुम्ही पण आधी खायचे. टार्गेट नाही आत्या तर एकदम नाही मित्रांनो चांगलं नसतं नॉनव्हेज नाही खायचं. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मी खूप वर्षापूर्वी खायचो पण माझं लग्न झाल्यापासून मी सोडून दिलं आहे. आता आम्ही सर्व असे बसलो आहे, आम्ही सर्व गप्पा मारतोय. पिल्लू मस्त पिल्लूसोबत खेळत आहे. मस्त एंट्री वगैरे झाली आणि सगळं असे आम्ही मस्त टाइम स्पेंड करतो सर्व. किती पैसा खर्च करतो असं अंगठ्या बिंगठ्या काही करणार नाही. बघू एवढी मोठी अंगठी घातली. अक्काची अंगठी पाहिजे. तुला कळतं का फायनल तू ब्लॉगमध्ये रिव्हील झाले आता? हां कसं वाटतंय? सबस्क्रायबर जास्त वाढले तर ठीक आहे, नाही तर मग काय चालणार. 50 व्लॉग नंतर चॅनल ओपन करून झाले किती वर्ष? 51 ब्लॉग मध्ये मी आहे. फायनल नाही 52 असं नाही असू शकतं काय मी मोजले नाही. मोजतो मी आता. एक डिलीट करून टाक. माझा 51 आला पाहिजे. ठीक आहे चाल. फायनल काल असते ब्लॉगमध्ये यायला. मी थोडीशी कॅमेरा कॉन्शियस आहे. फोटो काढायला तर नाही आहे. ब्लॉग मध्ये मी थोडीशी नाही आहे ना. मला तरी समजा जर कोणी कम्फर्टेबल नाही तुम्ही दोघी पण किती दिवसानंतर भेटताय? पण आम्ही इथे फाडू नका यार. मला फोटो याच्यासाठी फोटो घ्यायचा थंबनेलसाठी. इथसे काय पडले अजून घरी. बघा माझ्या दोन्ही वहिनी. तर माहिती का बॉयचं हवाई वगैरे ए. तसंच आहे. सो गाइस ये मेरे दो वहिनी है. ये छोटी है ये बड़ी है. आधी इनका लग्न हुआ है फिर इनका लग्न हुआ है. ऐसा विषय हुआ है. म्हणजे जिनका पहिला लग्न हुआ हो छोटी वहिनी हाँ और बाद में जिनका हुआ वो बड़ी वही. बड़ी वहिनी. आणि तो मीच आहे ज्याने का हा एवढा मोठा पराक्रम केला होता. तुम्ही आमचं लग्न मिस केलेलं आहे म्हणून मी आता एवढं डेकोरेशन केलं ना. कप्पे ते का? लालू दादा हॅट्स ऑफ टू लालू दादा. काय पॅकिंग करून दिली आहे. आम्हाला सोडून गेले आहे ना पिलूला घ्यायला. कशी मजा केली तिकडं? हां मटन खाऊन आलो. हां मग लावा ना साहेब. अगं माझी बायको मी एकटं खाली आलो म्हणून माझी बायको माझी वाट बघण्यासाठी खाली आली. आपल्या बाळाचं सामान वरती नाही सुचत. कुठे आहे? खाली इकडे. फायनली मित्रांनो तुम्ही एवढ्या दिवसापासून म्हणजे त्या गोष्टीची वाट बघत होते की गीतू कधी ब्लॉगमध्ये येणार. गीतूचा असा जेणेकरून आजच्या ब्लॉगमध्ये फेस रिव्हील झाला आहे आणि इथून पुढं आता आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये. आणि खूप मला काही सुचतच नाही. मी आज एवढं खुश आहे ना मला काहीच सुचत नाही ब्लॉगमध्ये बोलायला. एकदम सुंदर दिसते तो आज. थँक्यू. मित्रांनो आता
म्हणजे आमच्या ब्लॉगची स्टोरी खूप मोठी. मी आता एक ना स्पेशल ब्लॉग बनवलं, मी सगळं सांगाल. लग्नाची स्टोरी, ब्लॉगची स्टोरी, ब्लॉगमध्ये किती होती, कुठं नव्हती, काय नव्हती. बरेच ब्लॉग मी आवाज आहे तिचा, पण मी तिला घेतलेलं नव्हतं ना. आज फायनली ब्लॉगची सुरुवात कशी झाली तुझं एकदम ब्लॉगची सुरुवात कशी झाली ती इथून झाली. ब्लॉग चॅनल कसं तयार झालं ती इथून झालंय. चला आता वरती जाऊ. ठीक, आज एकदम लाल परी बनवून आली आहे. ते गाणं तुला सूट करते, लाल परी लाल परी. तुला माहिती मला रेड कलर खूप म्हणजे खूप आवडतं. मी पण घालणार होतो रेड, पण माझ्याकडे शर्टच नव्हतं आणि जे होते सगळे मिस मॅच होतं. मी हे घेतलं घालून चालू थोडं. माझं आवडत नाही बघ, सगळ्या कपड्यामध्ये कपडे हेच शर्ट आवडत नाही. तुझं सगळ्या नवीन ड्रेस शर्टमध्ये मला हेच शर्ट आवडत नाही आणि तू तेच घातलं. त्याचे मोठे पप्पा म्हणे डायपर काढून टाका, मग तो शांत झाला. मोठ्या पप्पाला मस्त काय माहिती. कळली त्याला. मोठ्या मम्मीने सांगितलं. तू निघालीस पिलूला आणलं, तू लगेच निघालीस टॅग घेऊन. So guys, I'm going to Kolhapur. Pia, Pia, I'm coming, Pia. चल तुला सोडूया मी. Yes. तर मित्रांनो, तरुण निघाली कारण तरुण जायचं कोल्हापूर फिरायला. मला काल रात्री जायचं होतं. बेबी वेलकम मुळे नाही केला आणि थँक्यू सो मच. प्लीज माझी मला आता खूप हेल्प केली तरुणने आज सगळ्यासाठी. आणि कसं फील झालं? ब्रो बेबो के लिए कुछ भी. आले का? पण कसं फील होतं पण फायनली आज? मन भरून येतं. पण पिलूला सोडून चालली त्यासाठी. चल आत्याबाई सगळ्यात मोठी आत्या बाळाची. आणि मी सगळ्यात लहान भाऊ आहे आमच्या घरात, सगळ्यात लहान मी आहे. आणि म्हणजे हिने मला लहानपणी खूप सांभाळलेलं. हिच्या काडावर खेळलेलो, मीच्या मांडीवर खेळलेलो. हिने मला एवढं खेळलेलं, मी लहानपणीच्या शिवाय राहत नव्हतो. आणि आज माझं बाळीच्या मांडीवर खेळतं. कसं वाटतंय? एकदम भारी. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. मला बघून तो रडतोय ना रे बघू. डोळे त्याचे मोठे मोठे डोळे. तर वहिनी फायनली निघालाय. वहिनी आता चाललंय. कुठे चाललंय? ओके गाईज, बाय बाय. मी माहेरी चालली आहे. माझ्या मम्मीची तब्येत बरी नाही आहे. सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. मी हेच तुम्ही फायनली म्हणजे खूप जण मला विचारायचे वहिनी का ब्लॉग मध्ये दिसत नाही, की तू ठीक आहे की तू तिकडे जायला होती. हेच क्लिअरिफिकेशन पाहिजे होतं मला की वहिनी का ब्लॉग मध्ये दिसत नाही. मम्मीची तब्येत खूप खराब आहे आणि म्हणून मी माझ्या माहेरी असते जास्त करून. तर होप फॉर द बेस्ट, ती लवकर बरी झाली की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसेल. कंटेंट ब्रो, माझं डेली कंटेंट आहे. तर मित्रांनो हे बघा आणलं स्वाती वहिनी एक मस्त एक छोटंसं गिफ्ट आणलं पिल्लूला. पण अजून पिल्लू काही ते चालू शकत नाही, आम्हीच खेळू. नाही पिल्लूसाठी जे एकदम मस्त गिफ्ट आहे, एकदम मस्त गाडी आहे. वहिनीचं दुकान आहे त्यांचं स्वतःचं असं एकदम असं स्टोअर असं खेळण्या वगैरे सर्व गोष्टीचा. जे की पिंपळगाव बसवंतला गुरुकृपा संकुलजवळ कॉलेज रोडला तिथे तुम्हाला लागलं असं काही तुम्ही असं पिंपळगावमधून ते एकदम होलसेलमध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकता. एकदम मस्त मस्त वस्तू. मित्रांनो आता आवरलं आमचं सर्व. आता जेवण वगैरे करून वरती आलो आहे. पण आता वाजले रात्रीचे 9:30 आणि आता झोपायची तयारी चालू आहे. आता पिल्लूला पण थोडंसं फिरवतोय कारण झोपतोय तो. आता पिल्लू झोपला की आम्ही पण लगेच झोपून. आणि माझी पहिली रात्र आज पिल्लूसोबत मी झोपणार. कशी रात्री काही माहीत नाही आणि झोपणार आहे की नाही ते पण माहित नाही. बघू आता. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथून पुढचे व्लॉग जे येतील आता पिल्लू गीतू मम्मी ते एक नंबर माझे जाणार आहे. आता फायनल आता गीतूची एंट्री झाली व्लॉग म्हणजे आपल्या. आजचा व्लॉग हा जो आहे माझ्या आयुष्यात खूप एकदम बेस्ट आणि एकदम इम्पॉर्टंट ब्लॉग होता असं समजा तुम्ही डायरेक्टली. कारण फर्स्ट टाइम डायरेक्ट बेबी आणि गीतू डायरेक्टली ब्लॉगमध्ये आलं. आणि इथून पुढचे ब्लॉग आता पाहायला विसरू नका आणि चॅनल नवीन असं म्हणून सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय पब्लिक.